स्वामीजींनी आपल्याला हा आठवडाच कोणी भक्तीचा आहे. आत्ताच एकादशी झाली, परत उद्या गुरुपौर्णिमा, परत आता काही ना काही सतत आपल्या वारीचे लोक, परत काय त्यांचे सगळे हात आपल्याला कळती आहे. असं सगळं हा आठवडा भक्तिमयच आहे. आणि त्याच्यात आज आपण जनाबाईचं चरित्र बघणार आहोत. हा खरोखर माझ्या दृष्टीने हा चांगला योग आहे. आता मी सांगितलं चरित्राचं थोडं पद्धत आणि अभंगकार्यात दिल्याचा योग, गाण्याच्या परीक्षा दिल्या आहेत, जायचं काम केले, बरंच सगळं करून आता गाण्याचे कार्यक्रम असतात, म्हणजे त्यांची गाणी असतातच. आणि साथीला आहे सवानीवर उषाताई गातात. आणि त्यांना आता सगळ्यांचा म्हणजे निष्ठालयातच म्हणायचं तो सगळ्या असा संशय दिसते. साथीला त्यानं कार्यक्रम करणार आहोत. गोड बोलून घ्यावं. मला असं वाटतं ज्ञानेश्वरांच्या ह्याच्यात पालक बोगणा बोली पाकळा पाहुणी चोख करून पाहुणी इथे जेवी. म्हणजे माझे काय 4-2 वेळे वाटले शब्द आहेत ते तुम्ही गोड मानू. जसं आई कसा तो वाकडा तिकडे चालत असतो, पहिल्यांदा देत तिचा बोगडा बोलत असतो, तरी सुद्धा तिला जेवढं त्याचं कौतुक असतं ते कौतुक आपल्याकडे असावं असं मी गृहीत असेल असं मी गृहीत करते. कारण माझाच सगळा परिवार आहे. आता जेव्हा हा कार्यक्रम मी करायला लागले ना, तेव्हा प्रथम कॉलेजच्या वाङ्मय मंडळात सुद्धा जायची. इथे स्वतःचा किरा रोडला रॉयल कॉलेज आहे तिथे गेले होते आणि मराठी वाङ्मय मंडळाचं काहीतरी उद्घाटन होतं, त्यासाठी मला बोलवलं होतं. तर बोलताना मला सगळं झालं थोडं बोलून वगैरे. मग एक मुद्दा उठून मिळाला, मॅडम मला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे का बाबा, म्हणजे तुम्ही ही संतांची चरित्र बद्दल करता की कसं, म्हणजे आम्ही त्याच्याकडून काय घ्यायचं, काय करायचं, कशासाठी त्यांचा अभ्यास करा, त्यांचं वाचन श्रवण मदत करा असं म्हणतात. त्याचं जरा मला जरा मिळपर्यंत फार छानच प्रश्न आहे. कारण सगळं चरित्र वाचून काय फायदा होणार. संत येथे तर सांगा, एक प्रश्न मध्ये मध्ये तर सांगा, कारण मला अनुभव आहे मध्ये मध्ये आवाजाचं हॅलो आता का हॅलो आता येतं बरोबर नाही, जवळ पाहिजे. तर त्यावेळी मला सत्कन मोदीजींनी ते मन की बात आहे ना आपलं, तर त्याच्यात ते बोलले होते, ते मला आठवलं. आणि नंतर मी त्याला की आदरणीय पंतप्रधान आपले मोदीजी सध्या मन की बातमध्ये हाच विषय चालला होता संतांचा. तेव्हा मी सांगितलं म्हणून नाही, पण त्यांनी म्हटलं की आपल्याला जरा म्हणजे खरं हे वाटतं ना, तर त्यांनी सांगितलं की मन की बातमध्ये म्हणाले संत हे खरे ज्ञानाचे सागर आहे आणि ते ज्ञान आपण ग्रहण केलंच पाहिजे, तरच लोकांची मन सात्विक होती. आता का सात्विकता पाहिजे हे आत्ताच्या ह्याच्यावरून तरी सांगायची काही गरजच नाहीये. लोकांचा म्हणजे स्वैराचाराने इतका वाढलाय की आपली मनं आधी सात्विक व्हायला पाहिजे, तशी ती सात्विक होती. आणि या ज्ञानामुळे आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले रीतिरिवाज, आपला धर्म हे सर्व तरुण पिढीला तर समजावून देण्याची गरज आहे. तेव्हा तरच त्यांची मानसिकता बदलेल, त्यांना समजेल आपण नेमकं काय करायला हवं. आणि एकदा तरी म्हणजे तेव्हा म्हणाले होते, मुलांच्या ह्याच्यातच बोलत होते की एकदा आठवड्यातून एकदा तुम्ही देवळात जा, सर्वांनी मिळून प्रार्थना करा, थोडा वेळ तिथे शांतपणे बसा, हे सगळं आपल्या आवश्यक आहे. तर ती तुम्ही ही गरज पुरवण्यासाठी तरी संतांची चरित्र आपण वाचलीच पाहिजेत. कारण त्याचा आपल्या आचार विचारावर नकळत परिणाम होतो आणि आयुष्य आणि आपली हे प्रगल्भ होत जाते. आणि त्या पद्धतीमुळे आयुष्य चांगलं जगता येतं. आपल्याला काय पाहिजे दुसरं, आयुष्य शांत समाधानाने जगता येणं, आपली प्रगती होणं, आपल्याकडून काहीतरी चांगली गोष्ट घडणं, हे सगळं मुलांना आवश्यक असतं. तेव्हा तुम्ही हे सगळं करायलाच पाहिजे. बघा
अर्जुनाने सुद्धा श्रीकृष्णाने हेच सांगितलं होतं ना. तो म्हणाला होता एका ओळीत, आता ती ओळी मी सांगत ज्ञानेश्वर इतकी ओळी सांगते मी, तो आम्हाला हे नाही सांगत. तर ते म्हणतात भगवंत, तेही प्राणा परवते आवडती हे निरुते, तेही प्राणा परवते सगळं माहिती, आवडती हे निरुते जे भक्त चरित्राचे प्रशंसिती. म्हणजे काय, संतांची चरित्र ही माणसाच्या मनावर चांगले संस्कार करणारी एक फार मोठी आणि श्रेष्ठ साधनता आहे. पण आणि म्हणून जे लोक म्हणजे जे लोक तिथे माझ्या प्राणाबरोबर मला प्राणाच्या पेक्षा प्रिय आहे, अतिशय आवडतात, कोण, जे माझ्या भक्तांची म्हणजे ते आता संत झाले, माझ्या भक्तांची चरित्र अतिशय आवडीने ऐकतात, वाचतात आणि त्याप्रमाणे वाचण्याचा प्रयत्न करतात, ते लोक मला अतिशय आवडतात. पण आपल्याला काय हो, पुष्कळदा फक्त संतांची नावं माहिती असतात आणि त्यांचे एक दोन चमत्कार, म्हणजे संत नामदेव माहिती आहे, संत वैभव माहिती आहे, नंतर मुक्ताबाई माहिती आहे, सगळे संत माहिती आहे, परंतु त्यांचा एखादा प्रकारचा नामदेव म्हटलं की त्याची खीर नामदेव म्हटलं की त्यांनी आणलेली खीर देवांनी खाल्ली, चमत्कार ना, तो आपल्याला माहिती असतो. जनाबाई म्हटलं की तिच्या घरी जाऊन फक्त प्रत्येक कामात तिला मदत करायचे, हे आपल्याला माहिती असतं. तुकाराम म्हटलं की त्यांच्या गाथा आचार्यांनी पुढाल्या होत्या, त्या तशा काढून दिल्या, हे आपल्याला माहिती असतं. पण ज्या उच्चतम आणि वंदनीय साक्षात्कारी अवस्थेपर्यंत ते संत पोहोचले, मोठा प्रवास आहे तो, आता आपल्या दिवसाचं काम नव्हे, ते पोहोचले त्यासाठी त्यांनी केलेली साधना, त्यांची तपश्चर्या, त्या स्वतःची सगळे अवगुण काढून त्यांनी संपादन केलेले गुण सगळे त्यांचे कारुण्य, त्यांची भूत दया आणि मुख्य म्हणजे त्यांची परमात्मनिष्ठा, दृढ भाव, या सगळ्या आणि संयमी करून परत सर्वांच्या हिताविषयी त्यांना असलेली तळमळ, फक्त माझं चांगलं होते असं नाही, असायला आपण बघितलं सगळ्यांचं चांगलं होते यासाठी त्यांची सतत धडपड, हे सर्वत्र भगवत स्वरूप पाहण्याची त्यांची व्यापक दृष्टी आणि वेळोवेळी त्यांनी समाजाला केलेलं प्रबोधन, यापैकी किती संतांचं आपल्याला काय माहिती आहे. आपण कधी एवढा विचार करतो का, कधी त्यांनी कसं बाबा हे सगळं मिळवलं, कशा कशातून त्यांना जावं लागलं आपल्या पारलौकिक म्हणजे आध्यात्मिक जीवनासाठी, तर हे आहे महत्वाचंच आहे. पण आपलं हे जीवन अतिशय समृद्धतेनं, प्रगल्भतेनं आणि शांततेनं जगण्यासाठी या सगळ्याची गरज आहे. आणि म्हणून संतांची चरित्र आदर्श असतात, ही आपल्याला वाचायला पाहिजे, सतत मनन चिंतन केलं पाहिजे. मी जाते असे सांगायला वगैरे, तर आमचं काहीच नाही. मला एकदा म्हणाले, का तुम्ही जाता पण लोक येतात का ऐकतात? कारण हल्लीकडे असं धार्मिक आणि असं हे सात्विक आध्यात्मिक आवडत नाही हो लोकांना. म्हटलं हो का, पण कथा म्हणजे कशी मजा असते की हे जे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे, ज्याच्यापासून आपण काही चांगलं शिकू शकतो, घेऊ शकतो, ते नुसतं पारलौकिक आणि आध्यात्मिक याचा विचार करू नका. इतर सुद्धा सगळ्या गोष्टी आपल्याला जगणं शिकवण्यासाठी गीता आहे, हे अगदी सगळे जण करून करतात. आणि तरी असेही विचारणारे लोक आहेत की हे आध्यात्मिक कोणी ऐकत असतो. जसं आपण मनोरंजनच फक्त जन्मभर करायचं का, आपण कशासाठी आहोत, काय करणार आहोत, कुठे जाणार आहोत, आपलं जीवन म्हणजे काय आहे, कधीतरी आपल्याला या गोष्टीचा थोडा तरी विचार करायला नको. आणि म्हणून आणि तर त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संतांचा पुढ्याचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यात पुन्हा 12व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत म्हणजे प्रचंड अगदी अखंड 500 वर्षाचा काळ हा महाराष्ट्रात विविध धर्म पंथ त्याचे कितीतरी थोर संत होऊन गेले. तर त्याच्यात आपण काय काय आता पुढे हे होणार आहे, कसं कसं झालं जाणार आहे ते पाहणार आहोत. पण त्याच्या आधी जे आपल्याला प्रबंधाने सांगितले ते करूया की माझ्या संतांचं चरित्र जिथे चालू आहे तिथे मी असतो. त्यांनी म्हटले मी वैकुंठात सापडणार नाही, मात्र तुम्हाला की कळेल मी वैकुंठात नाही, मी कुठेही नाही. माझ्या भक्तांचं तरी आता मला तुम्ही वारीचं पण महत्व लक्षात घ्या ना. वारीचं वैशिष्ट्य काय आहे हो सगळ्यात मोठं? बाकीच्या सगळं वैशिष्ट्य आहे, पण सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की ज्या भगवंतासाठी 300-250 मैलाचा प्रवास 21 दिवसात करून जाऊन येऊन करतात तो, त्याच्यात सर्व संतांचा जय जयकार विठ्ठला बरोबर असतो. विठ्ठलाचा म्हणजे विठ्ठलाचा जसा जय जयकार विठ्ठल विठ्ठल सगळ्यात नामस्मरण आणि हे चालू असतं, तसं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम हा गजर असतो. ज्ञानोबा तुकाराम हा गजर असतो. सगळ्या संतांचे गजर परत जाणारी ही पहिली आगळी वेगळी वारी आहे. पण संतांचं हे इतकं का करायचं, कशासाठी, याचा आपण विचार करतो का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आता इथे संतांचं चरित्र आपण ऐकणार आहोत, तर ते अभंग गाणार आहेत, तर त्यांना बोलवायलाच पाहिजे. मी तिथे असतो पण त्यांना बोलवायला नको का? आता बघा रामचरित्र जिथे जिथे असतं तिथे आधी हनुमानाला प्रार्थना करून असं ठेवतात आणि बोलवतात, हनुमानजी आपलं रामचरित्र आपल्याला ऐकायचंय, तुम्ही इथे या. आता त्याच्याबद्दल आणि खूप काय काय मजा आहे, पण सांगायला वेळ नाही. पण ते तसं आपण विठुरायाला बोलूया ना आपल्या संघात या म्हणून. आता झाली आहे वारी, सगळं झालंय, तिकडचं आटपलंय, आता शांततेने या आणि तुमच्या म्हणजे जनाबाईच्या कामांनी त्यांना बोलवूया आणि मग आपण पुढे आपल्या कथेला सुरुवात करूया. तर आता तिला ते हो गाणं एक सादर करतील. येतो येतो
चक्रधर स्वामी होते ना, त्यांची शिष्या मोहदांबा, तेव्हा तिला मोहदाईसा असंही म्हणायचे. आणि ती आद्य कवयित्री म्हणजे सगळ्यात पहिली महाराष्ट्राची कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहे. तर तिने धवले रुक्मिणी स्वयंवरावर धवले नावाची काव्यसंपदा लिहिली होती आणि ती चांगली प्रसिद्ध झाली होती तेव्हा. तर ती संतच होती. त्याच्यानंतर आपल्या ज्ञानेश्वरांची बहीण माहितीच आहे मुक्ताबाई. मुक्ताबाई संत होत्या. त्यांची नंतर त्यांच्या बरोबर समकालीन चोखोबाची महादेव म्हणून घेणारी सोयराबाई आणि तिचा प्रसिद्ध अभंग सध्या आपल्याला आत्ता सध्या नाही आली, पण किशोरी आंबेडकर आणि किशोरी ताईंनी घराघरात पोचवल्या माहिती आहे ना. अवघा रंग एक झाला, तिथे सुरेख अभंग आहे. त्या आमच्या चोखोबांच्या सोयराबाई आणि चोखोबांची बहीणही संत होती निर्मलाबाई. असं त्यांच्या घरात 3 संत होते. आणि नंतर मग आपल्या तुकाराम महाराजांची बहिणाबाई, बहिणा नंतर जी झाली बहिणाबाई चौधरी, बहिणाबाई सोपानदेव चौधरींची आई. ती कवयित्री म्हणून आत्रेची तिला चांगलं तिचं आहे पुढे आणलं वगैरे तिचं आहे ती बहिणाबाई. आता त्यांच्या जरा फरक आहे पण तो कोणतो. आणि त्या बहिणाबाई झाल्यावर आपल्या समर्थांच्या शिष्या वेणाबाई, अक्काबाई किती आहो आणि आपल्या प्रसिद्ध करांगभूत असलेल्या अशा कितीतरी संत होऊन गेल्या. आणि याच्यातच महत्वाचं स्थान मिळवणारी आपली ओळख सतत नामयाची दासी म्हणून करून देणारी आपली जनाबाई, संत जनाबाई. या सर्व संतांचा स्त्री संतांचा पण पालनातील अधिकार भाग मोठा होता आणि ते सगळं का आपण पाहणारच आहोत. आणि नंतर त्या संतांच्या पैकी जनाबाईला मी जास्त म्हणजे हे देते, कारण संत जनाबाईचं चरित्र अतिशय वेगळं आणि बिकट खडतर परिस्थितीतून गेलेलं आहे. आणि त्यामुळे असं असताना सुद्धा तिने आत्मसाधना केली आणि भगवंत ते सगुण आणि निर्गुणही हे महत्वाचं आहे. सगुण साक्षात्कार होऊ शकतो, पण माहितीच आहे आपल्याला निर्गुण परब्रह्माचं दर्शन सद्गुरूंशिवाय होऊ शकत नाही. तिचे सगुण भरती प्रसिद्ध, पण योग मार्गानं तिने कसं काय हे सगळं निर्गुण निराकार परब्रह्माचं दर्शन घेतलं. त्याला ज्ञानेश्वर महाराज तिचे गुरु होते आणि मुक्ताबाई तिची मैत्रीण होती. तिने मदत केली, मार्गदर्शन केलं. आता तिच्या भक्तीचा आदर्श म्हणजे जनाबाईच्या भक्तीचा आदर्श आज 21व्या शतकातही अगदी घेण्यासारखा आहे. तिच्या जीवनचरित्रावरून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे आणि म्हणून आपल्याला तिच्या चरित्राची पाहिलंच पाहिजे. आता एक 8 वर्षाची मुलगी मुक्ताबाई, तिचंही चरित्र फार मोठं आणि चरित्र वाचताना आपण अगदी अचंबित होतो आणि चक्रावर
बघा, तिने मिळवलेली आत्मिक शक्ती, तिचे तेजस्विता, जे पांडित्य, स्वतःच्या मोठ्या भावाला सुद्धा तिने केलेला उपदेश, काकीचे अभंग माहिती असतील ते काकी उघड्या ज्ञानेश्वर हे सगळं तिच्या अभंगातून तिने सांगितलेलं आहे. नामदेवांच्या अहंकाराचं केलेलं, गर्वहरण केलेलं तेही आपल्याला माहिती आहे. म्हणजे आकाशात इतकं सगळं 10 ते 12 वर्षाची मुलगी करू शकते, तेव्हा ती आदिशक्ती, आदिबाईचा अवतारच आहे हे जे तेव्हा संतांनी म्हटलं येतं ते अगदी आपल्याला खरं वाटतं. कारण एखाद्या आकाशात बघा, अचानक एखादी वीज चमकावी आणि त्या प्रकाशाने आपले डोळे दिपून जावे, तसं मुक्ताईचं चरित्र वाचताना आपण दिपून जातो, पण हरवून जातो. पण जनाई मात्र आपल्यातली वाटते. म्हणजे ते डोळे दिपवणारा प्रकाश बघितल्यानंतर आत यावं आणि देवाला शांतपणे मंदतेने आपले देवत असलेली समयची ज्योत पाहावी. तसं जनाईचं चरित्र पाहताना आपल्याला एका दिव्य अलौकिक पातळी तिने अतिशय सामान्य घरातून येऊन गाठली. हे तर अतिशय आपल्याला आश्चर्यकारक वाटतं, पण तरी सुद्धा हे आपण करू शकू असा एक विश्वास तिच्या चरित्रावरून वाटतो. तसं मुक्ताई नाही. मुक्ताई एकदम दिव्यत्व आणि एकदम संतत्वाला पोहोचलेली स्त्री संत होती. अहो, त्यांनी 1400 वर्षाचे चांगदेव, 64 कला, 64 कलांचे ते अधिपती होते. आम्हाला फक्त एकच अधिपती माहिती आहे, टीव्ही देत होता. 64 कलांचे अधिपती होते आणि 14 विद्या कलांचे ते पारंगत होते, विद्यांचे. असे ते मोठे होते. दर 100 वर्षांनी म्हणून आलं की योगाचे ह्याने ते हात पुढे ढकलायचे आणि जगायचे. असे 1400 वर्ष ते जगले. आता त्यांना अनंपा पुढे भेटायला यायचं होतं ना, त्यामुळे काय मुलं पोरे बाळ्यानं दाखवूया जरा आपल्या योगाचं म्हणून वाखावर माहितीच आपल्याला आणि सर्पाची दोरी केली. तेव्हा माहिती आपल्याला ज्ञानेश्वर आपले सरळ भिंतच घेऊन आले बालकात मग ते मात्र. आणि त्याच्यातच त्यांच्याबरोबर केलेल्या वादात आमच्या मुक्ताईचं सगळं बघून एकंदर पांडित्य ते म्हणाले, अहो 1400 वर्ष शरीर केले जतन आणि नाही अज्ञान केले माझे. आणि मग काय झालं, तिला गुरु केलं कोणी आपल्या 1400 वर्षाचं माणसाने आणि मग त्याला ज्ञान मिळालं. असा या मुक्ताबाईचं चरित्र अतिशय अग्रलेख आहे आणि वाचण्यासारखं आहे. जनाईच्या बाबतीत आता सांगायचं झालं ना, तर तिच्या या अतिशय महत्वाच्या गोष्टी आपण करत आहोत. सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे भगवंताला मानवी पातळीवर आणण्याचं श्रेय जनाबाई आणि नामदेवांना आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल त्या आधी काय देव दृश्य हे होतो का लोकांना दर्शन नाही, फक्त दृष्टांत आणि सौखात दर्शन द्यायचं किंवा आवाज इतर जे त्यांचे देवाचे हे आहेत ते त्यांना द्यायचे, आवाज ऐकू यायचा, सुगंध यायचा, वगैरे बरेच काही प्रकार आहेत. पण जनाबाई आणि नामदेवांनी अक्षरशः त्यांचा नैवेद्य खाल्ला आपल्या देवांनी. जनाबाईच्या घरी तर ते सगळी कामं करायला जात होते आणि सतत दोघांच्या बरोबरही आणि अडचणी त्यांना सांगायचे देवाचा नामदेव. पहिल्यांदा ज्ञानोबांनी जेव्हा त्यांना बोलवलं भारत भ्रमण करायला, तेव्हा विठोबाजवळ ते गेले, काय करू बाबा, असं असं मला बोलवत आहे. आणि त्याचे कीर्तन ऐकायला बसायचे. हा जो सगळा सोहळा आहे हा सगळ्यात प्रथम जनाबाई आणि नामदेवांनी सुरू केला आणि त्याच्यानंतर मग मात्र पुष्कळ संतांच्या ह्याच्यात आपण हा जिव्हाळा पाहू शकतो. आपल्याला माहितीच आहे, संत एकनाथांच्या घरी जेव्हा भगवंत श्रीखंडाचा वेश घेऊन किती वर्ष राहिले होते. राजाला माझा विश्वास तरी खरं म्हणजे एखाद्या नोकरासारखं देवांनी काम करावं याचा विचार करा. मला माझ्यावर विश्वास असेल तर पठाणकर गुरुवारी आले त्याला विचारा. ते त्यांच्या वंशजांना आपण फार भाग्यवान आहोत की संत एकनाथ महाराजांचे वंशज ते आले. ही केवढी भाग्याची गोष्ट आहे.
म्हणून त्याची नम्रता, सात्विकता, त्याचं सरस्वतीची कृपा अवघी गोष्टी त्याच्याकडे आहे. आपण आपल्यासारखे ते वागतात म्हणून आपल्यासारखे सर्वसामान्य नाही. अहो, कृष्ण सुद्धा अर्जुनाबरोबर असं वागायचं ना तर त्याला कळलंच कृष्ण थोडा मोठा वेगळा आणि करून केलं. तसं हे आहे. आणि त्याच्यावर भाज्याची गोष्ट म्हणजे मला मी अलकाची ताई आहे. फार मोठी भाज्याची गोष्ट आहे. आणि अलका आणि माझं बहिणीचं नाव आहे. म्हणजे काय, तुम्हाला वाटेल ह्या तासात गप्पा मारतात, फिरायला जातात, बरोबर असतात, सगळ्या फोन बोलतात, भेटल्या की कुठे कार्यक्रमाला एकट्या जात नाही, महिने भेटत नाही, महिने आम्हाला असं भेटलं तर हाय हाय करतो. पण आंतरिक बंध कुठेतरी असतात. मला हे सांग तशी मी काही सगळ्यांची आहे, कारण माझं वय मोठं आहे, त्याच्यात काही येत नाही. पण आंतरिक बंध जे असतात ते काही वेगळे असतात आणि ते केव्हा जुळून येतील आणि जुळले की मग ते पक्के राहतात. तसं तिच्या साख्या वेगळ्या आहेत, माझ्या साख्या वेगळे आहेत, तिचं कार्य वेगळं, माझं कार्य वेगळं आहे. आमच्या भेटी काय म्हणतात तसं दोन डोळे संसार भेटीने होत, पण आमचे आंतरिक बंध हे नक्की कुठेतरी चिकटलेले आहे याची मला तरी खात्री. तर सांगायचं कारण वठारकरांचं मोठे पण मला सांगायचं होतं. नंतर पंढरीला सामान्यासाठी काय केलं हो, खळखळा उठल्यामुळे मला वाटतं 2 आपण त्याची पहिली तरी ऐकूया जरा गावतात छान. कितीतरी भक्तांच्या बद्दल सांगता येईल. पण आपण आपल्या विद्यार्थी घेऊया की हा सोहळा जनाबाई आणि नामदेवांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा घेतला आणि त्यानंतर तो सुरू झाला. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जनाबाईंनी केली आणि ती म्हणजे पारमार्थिक गहनता
त्यांनी कमी केले. आता काय होतं हे नेमकं हे पाहण्यासाठी त्यावेळेची धार्मिक परिस्थिती जरा बघावी लागेल. थोडसा काढावा घेऊया. मुख्य म्हणजे वैदिक धर्मातील कर्मठपणा त्यावेळेला त्या मध्य युगात वाढला होता. अतिशय अवडंबर म्हणजे सगळ्या भक्तीचं धर्माचं अवडंबच मात्र होतं आणि त्याच्या चातुर्वर्ण्य पद्धती आणि 4 वर्ण असल्यामुळे जातीभेदांचंही त्याच्यात आणखी सुरुवात झाली होती. आणि हे सगळं म्हणजे शूद्र आणि अभ्यसंना देवळात जाऊन आपल्या गाभाऱ्याच्या उंबरण्याच्या आत जायची परवानगी नव्हती, इतकं होतं. आणि धर्म ग्रंथ वगैरे वाचायचेच नाही आणि वाचले तरी काय ते संपूर्ण भाषेत असायचे. त्यामुळे नेमकं धर्म म्हणजे काय, काय लिहिलंय, काय नियम आहे, काय हे लोकांना पत्ता लागायचा नाही. आणि जे सगळे ते धर्म मार्गांनंतर वाचतात आणि करायला लावतात लोकांना, तेच त्यावेळी वाढलं होतं आणि तेच हे धर्म मार्गांच्या तो करत होते. काय करत होते आता बघा, आपल्याला एक धर्ममार्तंड एक जो आहे तो अगदी म्हणजे इतका वेगळ्या ह्याने हे होत होता की त्यांनी हे बांधली म्हणून त्याच्या ह्याच्यात बघा त्यांनी त्याचा एक ग्रंथ आहे चातुर्वर्ण्य म्हणून. त्याच्यात प्रत्येक दिवशी म्हणजे प्रत्येक तिथीला पंचमी, षष्ठी, सप्तमी अशा सगळ्या तिथींना त्यांनी प्रत्येक देवाची कुठल्या पूजा करायची, कशी करायची, कुठली फुलं व्हायची, काय नैवेद्य करायचा, देवांना तो नैवेद्य दाखवताना किती गुरुजनांना जेवायला बोलवायचं, त्यांना किती दक्षिणा द्यायची, सवासणी किती बोलवायचा, त्यांचा सत्कार कसा करायचा, असे रोजचे 5-10 व्रत अशी 365 दिवसांची 2000 व्रत आहेत त्याच्यात. म्हणजे काय धर्म कुठे चालला होता आणि कसा चालला होता बघा. आणि त्यामुळे काय झालं की लोकांना खरं काय कळतच नव्हतं. म्हणून ज्ञानेश्वरांनी गीतेचा अनुवाद ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचा अनुवाद ज्ञानेश्वरीत केला आणि ती सगळ्यांना मोकळी केली वाचायला. प्राकृत भाषेत असल्यामुळे लोकांना तो कळायला लागला. आणि इतकंच का बायकांना सुद्धा वाचायला परवानगी दिली. त्याच्या बायकांची स्थिती आता बघता येतं, पण 800 वर्षापूर्वी तर काय असेल याची नुसती कल्पना आपण करावी तर आपल्या डोळ्यासमोर ते सगळं चित्र येतं. आणि म्हणून त्यावेळेला तो भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी जनाबाई आणि नामदेव यांनी अतिशय प्रयत्न केलेले आहेत. समाज सुधारण्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे. कारण त्यांनी स्वतःच्या आचरणाने हा धर्म कसा आहे, ही भक्ती कशी करायची, हे अवलंबन हे सगळं मानवू नका. आणि होम हवन बळी देणं, उपास तपास करणं याच्यापेक्षा आपला संसार, आपलं कर्तव्य अतिशय नीटनेटकं प्रपंच करावा नेटका आणि मग परमार्थ हे सगळं करा, हे आपल्या ह्याच्यातून त्यांनी दाखवून दिलं. आणि म्हणून त्याला अतिशय महत्व आहे. त्याच्यातच तिसरं हे आहे जनाबाईचं की प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने कसं पाहायचं हे जनाबाईंनी सांगितलेलं आहे. आपल्याकडे पेला जर अर्धा भरले ठेवला तर अर्धा पेला भरलेला का अर्धा रिकामा याचा विचार आपण करतो, पण जनाबाईचा पूर्ण पेलाच रिकामा होता. पूर्ण काही तिला कुठल्याही प्रकारचं म्हणजे जन्मापासूनच कुठल्याही प्रकारचं तिला सुख नव्हतं. जन्मापासून वाट्याला आलेली शुद्रता, त्याच्यामुळे उपहास, सतत अवहेलना, अवमान किती सहन. त्यावेळी काय असेल कल्पना करा. आत्ता सुद्धा आणि ती दासी होती परत. आत्ता सुद्धा कित्येक घरातून आत्ता 21व्या शतकात सुद्धा आपल्या उरलेल्या चहाच्या चोट्यात पाणी घालून उकळून ती मोठ्याला द्यायची पद्धत आहे. आणि त्यावेळी ती दासी म्हणजे काय तिची हे असेल कल्पना करा, तिचे अवमान होत असेल. आणि म्हणून हे असताना सुद्धा तिने आत्मकल्याण करून घेतलं आणि लोककल्याणासाठी ती झटली. आणि म्हणून जनाबाईचं चरित्र वाचायलाच हवं आणि ते लोकांना पण आपण सांगायलाच हवं असं मला वाटतं. आता बघा थोडक्यात जन्माचं सांगते. जनाबाईच्या जन्मापासून गेल्या. जनाबाईचा जन्म परभणी, आपल्या मराठवाडा परभणी म्हणजे गोदावरीच्या तीरावर गंगाखेड, महाराष्ट्राच्या कुठल्या ह्याच्यात नाही येते अशा अतिशय
छोट्या खेडेगावात झाला. तिच्या वडिलांचं नाव दमा आणि तिच्या आईचं नाव करुंद. आणि त्यांच्याकडे विठ्ठल भक्त आधीच होते आणि त्यांच्या पंढरीची वारी पण होती. वारी आधीपासून आहे. ज्ञानेश्वरांनी वगैरे कोण वर्ष सुरू केलं म्हणणार नाही. आता सरकारच्याही आधीपासून वारीला सुरुवात झालेली आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. केवढी वारीची म्हणजे परंपरा आहे बघा, एवढी लांब रचक. तर त्या तिच्या दमा आणि करुंदला ते वारी करायचे, भगवत भक्ती करायचे, पण त्यांच्या पोटी मुलबाळली. तेव्हा करुंद म्हणाली की तुम्ही एवढे जाता ना पंढरपूरला, तर विठ्ठलाला साखरा घाला आणि सांगा आम्हाला मुलगा दे. तसं केलं दमानी आणि प्रार्थनाही देवाने ऐकली. पण त्यांनी स्वप्नात दृष्टांत दिला, तुला मुलगा होणार, मुलगी होईल आणि तिला मात्र तू पंढरपूरच्या दामा शेतीकडे नेऊन दे असा त्यांना संदेश मिळाला स्वप्नातून. आणि त्याप्रमाणे करुंडला मुलगी झाली आणि ती जनाबाई. जनाबाईंना 4-5 वर्षाची झाल्यावर ते गेले दामा शेतीकडे आणि त्यांच्या घरी सोडली, असं एक आख्यायिका आहे. आख्यायिका या लोकांच्या माझ्या खूप असतात ना. आणि त्याच्यात दुसरी एक आख्यायिका अशी आहे की एकदा वारीला बदलाच्या वरती गेली असताना ती देवासमोर आली आणि देवाला पाहिल्याबरोबर तिला भावसमाधी लागली. उठेच ना. आणि त्याला तर चांगलं खात होतं. गावाकडे शेती करणारा माणूस संध्याकाळ द्यायचा. ते गेले दोघं जण शेवटी त्या बडगे म्हणतात त्या गुरुजीला पडलीला त्याचा आता सांगून ते गेले. आणि मग रात्रीच्या शेतात तिला दामा शेती आली असताना हा आपल्या अंगाचं मुलकुटं करून झोपलेली जनाबाई त्यांना तिथे दिसली आणि त्यांना दया आली आणि ते तिथे आपल्या घरी त्याच्यासमोर मोठा गौतम होता त्यांचे आपल्या घरी घेऊन गेले. आता आपल्या घरी त्यांनी नेलं, पण ते ती दासी म्हणून तिला ठेवली. ती आपली मुलगी आहे असं म्हणून नाही, कारण त्यावेळेचा काळ आणि दिव्यासाठी आता पुढे सगळं झालं. पण त्यावेळी त्यांनी आता 7-8 वर्षाची मुलगी कामाला ठेवतात ना तशी तिला ठेवली. मग बरंच 1 वर्षात तिचे आईवडील गेले. आईवडील गेल्यानंतर नामदेवाच्या कुटुंबातलीच ती एक झाली. कोणीच नाही तिला, ना घर ना दार ना नातेवाईक, असं सगळे एकापासून एक. बाकीच्या मुलांना नसतं, तो आईवडिलांचंच महत्व असतं. आईवडील गेल्यावर काय करणार. आणि मग मिळाला तो संत घराचा आसरा, नामदेवांच्या घराचा आसरा तिला मिळाला. दामा शेतीचं घराला पण वाढलं संताचं विठ्ठल भक्त. त्यामुळे त्या घरात सतत संत मिळावा, संत हरिनामाचा उच्चार सतत लोक येणारे जाणारे नामदेवाला भेटल्याशिवाय जात नसत. कारण सगळ्यांना माहिती होतं नामदेवांचं आणि विठ्ठलाचं नातं कसं आहे. आणि त्यामुळे जनाबाईतून त्या भगवत चिंतनात रंगून जात असे लहानपणापासून हा भक्तीचा सोहळा कसा होता तर ते आपण अभंगात ऐकूया, म्हणजे जास्त आपल्याला पुढे सांगता येईल. तर संत भारत पंढरी हा अभंग मीना अवताचा गातो. Yeah.
कीर्तनासाठी मी सुरेख वर्णन केलंय. आणि मुख्य म्हणजे एवढ्या 10-12 वर्षाच्या सनाईला ज्ञानेश्वर विरळा आहे हे कळतं त्यावेळी बघा. लक्षात घ्या तिच्या भक्तीची ही बाबी एवढी तेव्हा असेल की ज्ञानेश्वर माझा हा विरळा आहे, हा वेगळा आहे यांच्यापेक्षा. आणि इतकं सुरेख त्यांनी एक 6 वर्ष आपल्या भक्तीचं हे सांगितलेलं आहे. तिच्या भक्तीची ख्याती फार होती. म्हणजे प्रत्यक्ष नारद मुनींनी तिला हे दिलं आपल्याला गुरुपदेश केलाय असं म्हणतात. आणि स्वतः पांडुरंग तिचे अभंग लिहून घ्यायचे असंही आत्ताही काय मला माहिती नाही, पण असला तिने स्वतः असं ते आत्मचरित्र अभंगातून जे सांगितलंय त्याच्यातून हे सगळं कळतं. ते का ते नंतर सांगते मी. लौकिक अर्थानं ती मोठी होती तो. आणि कारण तिच्या मागच्या याचा पण सांगायचं आहे जन्माचं. तर नामदेवाच्या घरची ती पण दासी होती. लौकिक अर्थाने ती दासी होती, पारलौकिक अर्थाने ती फार मोठी होती. आणि धार्मिक म्हणजे आपल्याला आध्यात्मिक दास्यत्व आणि हे दास्यत्व त्याच्यात फार फरक आहे. आणि ते वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने भोगावं लागतं हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण त्यावेळीची स्थिती तर आणखीनच वेगळी होती. दामा शेतीला घरी दिवसभर काम करायची. 15 माणसं करा, एक का 2. आता मला सांगते तुम्हाला, दामा शेती त्यांची बायको कोण आहे? हे नामदेवांची आई वडील. मग नामदेव त्यांची बायको राजाई, हे दोघं जण. नामदेवाला 4 मुलगे, नारा, विठा, मादा, गोडा. 4 मुलगे. पूर्वी लहानपणीच लग्न व्हायची. त्यांच्या 4 बायका, दादाई, गोडाई, येसाई, साखराई. 4 बायका झाल्या. त्यांची त्याला मुलगी होती लिंबाई. त्यांची वही यांची सासरी गेली पण परत आली होती आऊबाई. आणि पुतणी आणि हे सगळं येणे जाण्याचं घर घडलेलं. अशा या सगळ्या लोकांना सतत त्यांची कामं धुणी भांडी झालं. आणि सकाळी उठल्यावर दळण्यापासून सुरुवात सारख्या नव्हत्या. आधी आज काय करायचं ते दळून घ्यायचं आणि मग सुरुवात करायची. 5 वाजता उठून जरी आधी दळायला बसायची. हो, इतकी कामं दिवसभर करत राहायची. आणि पुन्हा प्रत्येकाची परिस्थिती सांभाळायची ती आहे ते तर करायलाच पाहिजे तिथे राहायचं असलं तर. अशी अव्याहत पडली. विहिरीचं पाणी होते, कधी शेती लावते, कधी कपडे धुवून आणते, अशी कामात गुंतलेली असायची. तर तिला स्वतःचे तेच विचारायला वेळ द्यायचा नाही. ना त्याला तेल, ना त्याला नाणं. तिने तिच्या घरात फक्त दासी हेच काम होतं, काम करायचं. आणि एवढ्या मोठ्या चौसापी वाड्यात तिला झोपायला जागा नाही. ती मागच्या अंगणात मोठी अंगण असायची बघा, त्या अंगणात एक खोपटं बांधून दिलं होतं. त्या खोपट्यात जाऊन तिने सगळं खायचं काय गेलेलं असतं ना, ते घ्यायचं, भिंडायचं, खायचं आणि तिकडे झोपायचं. हे असं सगळं यायचं. हॅलो हॅलो, येते का? मग ते तिच्या कामाचा तुम्ही सांगते पण आम्ही म्हणजे सांगते. ती सांगते विठ्ठलाला एकदा, खरतरले आसनं त्यावेळी धुरतरले बसणं. माझी मी कशी करते बघ. खरतरले आसनं त्यावेळी धुरतरले बसणं. वाकळाची चिंध्या बिंद्याने केली. आणि त्यावेळी तुझे कैसे सिंहासन सांग मला विठ्ठला. आणि तू माझं सिंहासन. किती तिच्याशी सलगी बघा देवाची, केवढं तिच्या भक्तीचा हे होती मोठी. आणि मोडकीशी बाज, मोडकी ती सुद्धा कसे झाले. मोडकीशी बाज त्यावेळी वाकळीची खाटकी शेज वाकळ आणि घोगडी. तुझं सुकुमाराची नीट येईल का? तिथे झोप बघ ते एकदा झोप येते का? आणि जेवण कसं? वाळके, मिरके, फुटके, शिरे आणि फुटके. शिरे काय सकाळचं काय उठले तर त्याच्या जणीला, सकाळची आपली कोणाची भाजी काढून ठेवलेली ते काय जणीला. असं असं जेवण तू जेवशील का विठ्ठला असं विचारलं. पण जरा हे तक्रारीचं सुरात सांगत तुम्ही. आपण एकाची वयाचा माणूस आल्या बाप्पांच्या नाता सांगतो ना, आज कोण आमच्या नागपूर्ण म्हणे पोटच्याने महा त्रास झालाय. पोटे म्हणजे मुलं असं आपण म्हणतो की काही तक्रारी नाही. कौतुकच असतं त्याच्यात. पण असं आहे, असं आपण जेव्हाच्या माणसाला आपण सांगतो.
तिने ते अटल प्रारब्ध आहे आपलं असं म्हणून तिने स्वीकारलं होतं आणि त्याच्यामुळे ती पिसून गेली नाही आणि तिची वागणूक मात्र ती सगळी आपल्याला व्यतीत करून जाते. नामदेवांच्या घरातील सगळी देवाच्या पायाशी ही मात्र त्या बाहेर सांगितलं ना, उंबऱ्याच्या बाहेर उंबऱ्यावर फुलं, गाभाऱ्यात उंबऱ्या असतो पण मोठा आहे अजूनही, त्या तिथे फुलं आणि तुळशी घेऊन बाहेर येऊन नमस्कार करणार. तिथेच सांगितले अभंगात, राजाई गोणाई अखंड तुझे पाय, तुझ्या पायाशीच करत असतात, नमस्कार करत असतात आणि मी मात्र अखंड तुझे पायी मज ठेवली बाहेरी नीच म्हणून द्वारी. मी शूद्र आहे म्हणून मी मात्र बाहेर जायचं आणि या सगळ्यांनी आज जाऊन तुझ्या घरात कशी मारायची. लक्षात घ्या, तो भगवंत तिच्या घरी येत होता कामाला आणि हे एवढं मोठं कशी ती निधडे झाली या मुलगी सामोरी गेली असेल या सगळ्यांना. या भक्तीचे सगळे प्रेमाची उणी आपल्या भक्तीने तिने आणि देवाची नातं ही सगळी नाती तिने देवाशी जोडली. माता पिता ती गेला आपले वडील तेव्हा सरळ माये गेली, पिता गेला, मेला म्हणजे गेला, आता सांभाळी विठ्ठला, विठ्ठल माझा पिता, रखुमाई माझी माता, असे सगळं तिच्या अभंगातून आपल्याला हे कळतं. हे सगळं अद्वितीय आहे आणि याच्यामुळे हे सगळं सहन करून कुठल्या बळावर कुठल्या याच्यावर सहन केलं ते तिने अभंगात सांगितलंय. तो अभंग आपण ऐकूया. घरीला पंढरीचा चोर कसा याला धरला, कसा याला मी माझ्या हातात काही घेतला, हे तुम्ही ऐका.
सगळं माझ्या हृदयातून बसलंय, आता इथेच राहायचो, जायचं नाही, असा तो पकडला आणि त्याला आपलासा केला. आणि हे सगळं सगळं भक्तीचं झालं हो. पण त्यापुढेही जाऊन परब्रह्माचा साक्षात्कार झाल्याशिवाय आणि खरं संकल्पना खरी ओळख नाही. परब्रह्माचा साक्षात्कार होणं ही तर फार कठीण गोष्ट आहे. पण जनाबाई ही अशा स्थितीत रात्री 12पर्यंत त्या वाड्यात काम करते आणि सकाळी उठून 5ला दळायला जाते. या वेळेत कशी साधली असेल ते एक ती जाणे आणि तो भगवंतच जाणे. इतक्या या थोडक्याच्या तिला गुरु कोण होते तिथे सांगितलं, ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज गुरु होते. तिचं मार्गदर्शक आणि सखा नामदेव होता. आता गुरुपदेश तर तिने नारदांकडून घेतला म्हणतात. पण ज्ञानेश्वर महाराजांनी तिला परब्रह्माचं दर्शन घडवून आणलं आणि ते सगळं तिच्याकडून मुक्तायकी करून घेतलं. ही गोष्ट त्या काळाच्या ह्याच्यात खरोखर कौतुकास्पद आहे. कारण जो नामदेवांनाही जमला नाही ना, सांगितलं ना तिने, हे कच्चं पडते. दोघं जण निवृत्ती आणि सोपानदेव आले असताना नामदेवाकडे त्यांनी नमस्कार केला, तर नामदेवांनी त्यांना परत नमस्कार नाही केला. मुक्ताई बघत होती आमची जनाबाई, अरे काय नमस्कार, एवढ्या मोठा आपला भाऊ सगळ्यांचा गुरु आहे, त्याला अजून अहंकाराचा गेला नाही. माझा विठ्ठल माझ्या हातात आहे, हा अहंकार होता आणि तो घालवण्यासाठी सद्गुरूंची आपल्या झाल्याशिवाय हा परब्रह्माचा साक्षात्कार होत नाही. आणि खरं म्हणजे हे सगळं भक्तीचं मी सांगितलं की नामदेवांच्या मुळे मिळालं. नामदेवांच्या पेक्षा ती 5-6 वर्षांनी मोठीच होती. जसं कृष्णापेक्षा राधा मोठी होती तशी ती मोठी होती त्याच्यात. आणि मोठी असली त्याच्यामध्ये तिने सांगितलं एका अभंगात, जसे आपण हे म्हणतो की हा झाला तेव्हा ओवाळून त्याला औषध करून घ्यायचं असतं ना 12व्या दिवशी, ते जनाईने केलेलं आहे. आणि त्याच्यात म्हणजे एवढा तो मोठा त्याला घेऊन ती खेळलेली आहे. आणि म्हणून त्याची भक्ती तिने सगळी पहिल्यापासून पाहिली आहे. त्याचा विकास आणि विस्तार कसा होत गेला हे ती सतत निरीक्षण करत होती. का होणार नाही हो, स्वतः एवढं केल्यावर देवभक्ती कशी करावी, ती कशी अनुभवावी आणि भगवंताशी संवाद करण्यासाठी काय करावं, त्याच्याशी एकरूप एक रंग कसं व्हावं, हे सगळं तिला नामदेवांच्या सहवासात शिकतात. नामदेवांच्या जयंतीचं कीर्तन चालायचं तेव्हा ती मागे दगडातच हे घेऊन उभी असायची. कीर्तन 2 प्रकारचे असतात, माहितीच आहे आपल्याला. नामदेव नारदीय कीर्तन आणि वारकरी सांप्रदायिक कीर्तन. नारदीय कीर्तन हे असं टाळ घेऊन उभे असतात आपले कीर्तनकार आणि पेटी तबल्याच्या साथीनं ते कीर्तन करतात. पण वारकरी पक्षाचं कीर्तन फार छान असतं. सगळे भक्तगण असे दोन्ही बाजूने उभे असतात. सातारचा महाराज फार छान आपल्याला माहितीच आहे. युट्यूब म्हणजे आता सोपं घरात बसून करतो, त्यामुळे बरंच माहिती असतं आपल्याला. आणि ते मग एक अभंग घेऊन त्या अभंगातून इतर सगळे हे देश त्या अभंगाच्या पूर्णत्वाकडे येतात आणि ते कीर्तन. असं नामदेव लहानपणापासून कीर्तन करायचे आणि ते कीर्तनाच्या त्याच्यात मागे ती उभी असायची आणि ते कीर्तन ऐकायची, मनन कीर्तन करायचे. सगळं म्हणजे भक्तीला आवश्यक होतं ते तिला तिथं मिळते. आणि म्हणून ती म्हणते का बघा, जरी म्हणे जोड झाली विठोबाची, नामयाची दासी म्हणून या. नामयाची दासी म्हणणं तिथं कुठेही गेलेलं नाही. ही गोष्ट फार मोठी आहे. नामयाचे ठेवणे जरीच लाभले. नामदेवाचं हे सगळं मला मिळालं. धन्य धनच सापडले विठेवर. मला तर काय धनच सापडलं. धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य माझा विष्णू दास स्वामी माझा, असा हा नामदेव माझा. आणि त्याच्यामुळे नेहमी आदराचा भाव जनाबाई सतत प्रगट करते. पण तेवढ्याच आदर तिला ज्ञानेश्वरांबद्दल सुद्धा आहे आणि ज्ञानेश्वरांचा आग्रह वेगळं आहे ही सतत सांगितलेलं आहे. मग आपल्याला असं वाटतं की अरे हे एवढं सगळं तिने सांगितलं, पण तिला बघा एकही म्हणजे तिची गाथा नाही. 350 अभंग तिने लिहिले.
पण तिच्याबद्दल कुणी काहीही नामदेवांनी पण नाही एकही शब्द, फक्त नामदेवांच्या सारखे तिच्या आपले ते स्वतः आद्य आत्मचरित्रकार आणि आद्य चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत नामदेव. सगळ्यांचे चरित्र त्यांनी लिहिली आहेत, जनाबाईचं लिहिलेलं नाही. आणि स्वतः आपलं आत्मचरित्र लिहिता लिहिता जनाबाईला ते सुचलं आणि जनाबाईने ते आत्मचरित्र म्हणजे अभंगातून, जे आता मी सगळं सांगते अभंगातून, जसं ते तसं तिने लिहिलं. आणि त्यामुळे जनाबाई कोण होती, कशी झाली, हे आज आपल्याला कळतंय, सांगता येते. नाही तर हे सुद्धा आपल्याला कळलं नसतं. फक्त महिपती बुवा ताहिरा वाचतो म्हणून हे भक्ती विजय ग्रंथ आहे, कधी तुमच्या पाण्यात आला असेल किंवा वाचला असेल. त्याच्यात सगळ्या संतांची चरित्र त्यांनी लिहिलेली आहे. त्याच्यात नामदेवांचं चरित्र त्यांनी लिहिलंय आणि त्याचं एक उपांग म्हणजे जनाबाईच्या जीवनात एक प्रसंग फक्त टाकलाय. आणि एवढीच जनाबाईची वाङ्मय इतिहासाची नोंद आहे आणि असायलाच पाहिजे. पण नामदेव राजा सांगितलं असं कुठेही काहीही किंवा तिच्या चरित्राचं काही लेखन करावं म्हणून काही साधनही नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि सगळ्या संतांच्या बद्दल मात्र जनाबाईंनी लिहिलंय. प्रत्येक संतांचं कौतुक तिने केलेलं आहे, पण आपल्याला तिने असं हे वाचून घेतलेलं नाही. जसं ते सगळे संत असे पूर्वी अशी पद्धत होती, कदाचित सर्वसामान्य सगळे संत घरात असताना लिहायचं नाही त्यांच्याबद्दल वगैरे म्हणून असेल. पण तिच्याबद्दल एकाही संतांनी काही दिनमवून काढलेलं आहे, काही लिहिलेलं नाही कोणीही. असं का वाटावं हा एक खरंच म्हणजे PhDचा विषय आहे की आज इतक्या संत झाले पण एकाने सुद्धा तिची हे घेऊ नये, हे असं का व्हावं. पण झालंय एवढं मात्र खरं. आणि म्हणून इतकं सगळं असतं तरी आपल्याला ते मात्र वाचताना घडत की अरे एक स्त्री एवढी उन्नती करून घेते अशा काळात, तर मग तिचं हे आदर्श इतर लोकांच्या पुढे ठेवण्यासाठी तरी काहीतरी लिहायला हवं ना, तिच्याबद्दल सांगायला हवं ना, तिने काय केलं, कसं केलं हे लोकांना कळायला हवं ना. पण एक मात्र झालं की तिची लोकप्रियता जी अभंगांना आहे आज सुद्धा इतकी लोकप्रियता दुसऱ्या कुठल्याही स्त्री संताला नाहीये. जी तुकारामांची लोकप्रियता पुरुष संतात आहे, बाकी कुणाला नाही तशी ही आमच्या जनाबाईची हे लोकप्रियता आजही आपल्या अभंगात आहे. आणि एक सुंदर अभंग विठू माझा लेकुणवाळा, कसं तिने आपल्या विठ्ठलाला लेकुणवाळा सुद्धा केलाय हे अभंग आहे.
केलेलं ऐकलंच ना सगळं कसं बघा. विठू माऊलीच्या माऊलीचा आज ती सगळ्यांची, पण तिच्या अंगाखांद्यावर आपल्या सगळ्या संतांना तिने अक्षरशः प्रेमाने कसं ती करेल आणि कसं देतात हे तिने दाखवली. तिला शुद्रत्वाची खंत होती असणार कधी, पण तिचं भावविश्व विठ्ठलमय झाल्यावर, सगळीकडे विठ्ठल दिसायला लागल्यावर निर्गुण भक्तीने तिने विठ्ठलाच्या पायाशी आलेल्या सर्व धर्मपंथांच्या संतांना सुद्धा समत्व दृष्टीने पाहिलेलं आहे. हे महत्वाचं आहे या भागात. आणि ते करत असताना सुद्धा कोणाची भक्तीची पात्रता किती आहे हे हळूच सांगितलेलं आहे. निवृत्तीला बाहेर पुढे जाऊन त्याच्या इतकी प्रगती झाली. ज्ञानेश्वर कुठे आहे, चोखा कुठे आहे, मुक्ताई कुठे, मागे सगळ्यांची भक्तीची किती प्रगती आहे हे सुद्धा तिने सांगितलेले आहे. हे पैसे आणखी एक जगाची महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तिला पूर्वजन्म आठवलं. एक आपल्याला बहिणाबाई तुकारामांची तिला 12 जन्म आठवले आणि त्याच्यानंतर बहिणाबाईंना तिला नाही, तिला 4 जन्म आठवत होते. आणि ते ती सांगते की कसे कसे हे जन्म, म्हणून नामदेव तिचा सखा किंवा अतिशय जवळचा हे झाला. कारण 4 जन्माची त्यांचं हे आपण म्हणतो ना पुनर्जन्म आहे की नाही, काय आहे वेगळे, तर ते असं हे वाचलं की आपल्याला थोडंफार त्याच्यात कळतं. तर कृतयुगापासून तिने सुरुवात केली. ती म्हणजे कृतयुगात हिरण्यकश्यप ते कळी कुणी नामप्रल्हाद जन्मला. हिरण्यकश्यप म्हणजे सगळं सांगायचं वेळच नाही. त्याच्या पोटी तो जन्माला आलेला प्रल्हाद होता, तो म्हणजे नामदेव पहिला जन्म. आणि पद्मिनी नाम माझे आणि श्रेष्ठ पद दासीते, तेव्हा पण ती दासीच होती आणि पद्मिनी नावाची, पण त्याच्यातील लीडर आणि मुख्य. सगळ्या दासींनी काय करायचं, सगळे एवढे जे लोक येतात दरबारात त्यांना पायावर पाणी घालायचं, गंध लावायचं, हाराचे गजरे हे द्यायचे, अशी सगळी त्यांची कामं, विडे द्यायचे जेवल्यावर, अशी सगळी कामं जी करायची त्याचा अवलोकन त्याने करत होते पद्मिनी नामदेव. आणि नंतरचं तुम्हाला सगळं आपल्याला माहितीच आहे, हे पण तिने सांभाळलं होतं. त्याच्यानंतर त्रेतायुगात दुसरा जन्म कोणाचा असेल, सुग्रीवाचा मुलगा जो अंगद होता, तो नामदेव अंगद होता, तो राम होता. आणि आता कृष्ण भक्त झाला. आणि दासी म्हणते आता त्याच्यानंतर जनाई कोण असेल तर खोटं वाटेल, पण जनाई मंथरा होती. मंथरेचा जन्म हा जनाईचा आहे. आणि तिने काय काय त्याचं मंथर म्हटलं की दुसरं सांगायलाच नको पाहिजे. त्याच्यामुळे सगळं रामायण बदलायचं हे तिच्या आपल्या कैकईचं मन बदलून, कैकई आधी किती रामाचे इतके लाड करायची की कौशल्यापेक्षा जास्त, ती कशी झाली हे सगळं घडवलं मंथरेचं काम होतं. आणि म्हणून तिने जो गोंधळ घातला त्याचं त्याला प्रायश्चित्त म्हणून मिळत ना, आपण म्हणतो ना भोगावं लागेल, ते खरं आहे, भोगावं लागतं या जन्मात एक पुढच्या जन्मात. पोटी येईल पाठी राहील पण झट येईल असं म्हणतात ना, तसं हे आहे. तिसरा जन्म द्वापार युगातला, तो कोणाचा होता, तिचा कृष्णासवे जो सतत मित्र होता त्याचा उद्धवा शांत वन करजा, अतिशय जिवलं ते नामदेव होते. अहो उभीच नाही नामदेवाची खिरणे आत म्हणून तुकडे म्हणतात ना, देव बाजारचा भाजीपाला नाहीये किंवा दुसऱ्याने करायचं. अहो म्हणतात माझ्या 4 माळा होणार हो, मला वेळ नाहीये म्हणजे जीव केला. असं भक्तीने हे मिळत नाही. भक्तीचं हे स्वतः तिथे स्वतःचा परमार्थ स्वतः साधावा लागतो. ही मंथरेची नंतर झाली पूजा. ती कंसाच्या दरबारात होती, पण ती अतिशय कृष्ण भक्त होती. आणि कृष्ण जेव्हा आले कंसात म्हणजे मागण्यासाठी नंतर, पण त्याने प्रेमाने बोलवलं तेव्हा कृष्णाच्या पायावर पहिलं पाणी या पूजेने टाकलं. आणि ते टाकत असताना त्यांनी पाहिलं की अशी काय अष्टावक्रा काळी सुगडी, म्हणजे बापरे ही जाती बघते
म्हणून त्याने नुसतं प्रेमाने हात फिरवला त्याच्यावरून आणि तिचं सर्व शरीर अगदी देखणं आणि गेलं. ती अशी आणि नंतर ती शेवटी सांगते कलियुगे नामदेव विठ्ठल चिंतनी, विठ्ठलाला लावून घेतले त्यांनी आणि म्हणून त्यांच्या सेवेसाठी दासी जन्मदिन झाली. असे सगळे जन्म तिथे आहेत आणि हा जन्मोजन्मीचा संबंध नामदेवाशी असल्यामुळे तिचं चरित्र तर घ्यायलाच पाहिजे होतं असं मी एकदम परत म्हणते. आणि एकीकडे अखंड नामस्मरण, एकीकडे सोहमचा मारा यांच्या साह्याने सदाईच्या सगुण साकार म्हणून निर्गुणाकडे ती गेली आणि ती निर्गुण भाव आल्यावर मध्येच ना तो एकदम देहभाव जातो आणि विधेयक ते प्रवेश करतात. हे सगळ्या संतांचं कदाचित माहिती असेल तर त्याच्या विलास म्हणजे सगळीकडे विठ्ठलच दिसतो. सगळे हे जग आपल्याला दिसत नाही. आपल्या इथे सुद्धा कितीतरी असतेच काय काय आपलं पण दिसत आहे ते यायला पाहिजे ना, म्हणून सद्गुरू पाहिजे. तो भाव आल्यानंतर ती भक्ती झाल्यानंतर ते मनातले सगळे दोष वगैरे गेल्यानंतर हा फार आमची गोष्ट आहे. पण आतापासून आपण सुरुवात केलेली करावी म्हणजे हळू 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 आपण जाऊन तिथे पोचतो आणि देहभाव सगळा करून काढला. देहभाव सर्व जाय आणि तेव्हा विदेही सुख होय. आणि नंतर पुढे काय म्हणते माहितीये, देव खाते देव पिते आणि देव इथे देव तिथे, देवासरे मी व्यवहार इथे, सगळे व्यवहार मी देवाचा प्रत्येकच देव. आपल्याला भगवंतांनी सांगितलंय ना, जे जे भेटे भूत ते ते मानिते भगवंत असं त्यांनीच सांगितलं. देव इथे देव तिथे देवा विनना दिते म्हणते. आणि जणी म्हणे विठा बाई भरून उरले अंतरबाई. सगळ्यांच्या भरून सुद्धा मी सदाबाई आहे. काय तेवढी मोठी भक्तीची पात्रता आणि तेवढं मोठं हे आभार. नुसतं वाचायला नाही करत सुद्धा असं वाटतं, बरं वाटतं काय कसे माणसं होती आणि आपण आता कुठे आलो. म्हणून ते सगळं असा तिचा अभ्यास झाला आणि तो अभ्यास तर हे सगळं ज्ञानदेवांनी केलंय. म्हणून ती ज्ञानदेवाचे आभार मानताना तिने एक अभंग लिहिलाय, तो आता आपण घेऊया. आणि हा अभंग फार अनोखा आहे, ऐका तुम्ही म्हणजे मग त्याच्या बोली आपल्याला सांगता येईल.
कोणीही मानलेलं नाही. जनाबाई पहिल्यांदा म्हणजे एकटी हा विचार मांडलाय हे मोठं आहे. कारण कृपाचं सिद्ध मुक्त साक्षात्कारी सगळे अवस्था त्या एका म्हणजे भक्तीची निष्ठा आणि दृढभाव असला की कसं अंगात निर्भयता. आणि एकदा बघा तिला कवी भेटायला आले होते. एकदा कवी नेहमी यायचे नामदेवांच्याकडे पंढरपूरला आले की, तर ते म्हणाले की मला जनाबाईला भेटायचं बघायचं आज तिच्या भक्तीची मोठीच हे आहे तर मला भेटायचं आहे. तर त्याला म्हणे मागेच ती शेणी लावत असेल म्हणे अंगणात ते मागे आले आणि ती ना शेजारच्या एका बाई बरोबर थोडंसं वादविवाद चालला होता त्यांचा काहीतरी. ते मागे उभे राहून बघत होते. थोड्या वेळाने पुढे गेल्याने म्हणाले काय झालं म्हणाले म्हणे अहो काय सांगायचं मी शेणी लावते म्हणे दुपारच्या उन्हात आणि ही बाई माझ्या शेणी चोरून देते. अहो चोरायचं कशाला मला सांगायचं ना मी 4 शेणी काढून दिले असते. अशी बाई आहे म्हणून तिला मी सांगत होते अशी चोरी नाही करायची हे तिला समजावत होते म्हणे. तर म्हणाले ठीक आहे पण आता तुमच्या शेणी कुठल्या आणि तिच्या शेणी कुठल्या मी सांगते पण मला सांगा कसं ओळखायचं या शेणी तुमच्या शेणी आहे तुमच्या शेणी. तर ती म्हणाली काही नाही अगदी सोपं आहे. शेणी घ्या जर तो तुकडा थोडा कागद हवा त्याच्यातून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हा मंत्र आला की शेणी काढली. काय ना तेवढं तिथं हे दळायला बसली की जात्यावर कोणाही आत असायची ती बाहेरच्या तिकडे तळतीये. तर कोणाला 2 आवाज द्यायचे. ती तिथून विचारायची कोण का आपले बरोबर कोण आणले का भक्तीला कोण पाहताय तुझ्या बरोबर. अहो स्वतः देव कायचे भगवंत कायचे कोणाला काढणार कसं काढणार आपली दृष्टीच तेवढी ना माणूस समोर असं दिसल्याशिवाय आम्हाला कळतच नाही. आपली त्या दृष्टीचा फरक असतो. तर अशी तिची भक्तीची शेवटी तिची ख्याती होती. आणि तो हा निर्भयता आहे त्याच्यावर काही निर्भयता आणि निसर्गपणा एकाग्र सगळे गुण तिला म्हणजे तिच्या होते ते भक्तीने आलेले होते. इतका निसर्गपणा की बघा ती काय म्हणते एका भक्तात डोईचा पदर आला खांद्यावर डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाई नदी भरल्या बाजारात जाईल डोईचा पदर खाली आपल्या खांद्यावर येणं हे याचं तुम्हाला महत्व माहिती आहे. स्त्रीत्वाची सगळी पद्धत सोडल्यासारखी आहे स्त्रीनं. आणि हाती घेईन टाळ खांद्यावरील विना आता माझं मना कोणच आहे कोण करते कोणाचं हे आहे का मला मना करायची देवळात जायची कारण ती शुद्ध होती ना असं तिथं हे मध्ये मध्ये खंत बाहेर पडतं. आणि पंढरीच्या पेठे माती आणि पार दुकानं अजूनही आहे सगळी दुकानं ती पार करूनच जावं लागतं. असे पंढरीच्या पेठे मांडी आणि पाद मनगटावरील तेल झाला माझ्या तर मनगटावर हे पण ते स्त्रीत्व सोडण्याचं हे आहे मनगटावर ते घालणं अतिशय वाईट. पण ती निसर्गपणे सांगते आणि निर्भयपणे बोलते. जनी म्हणे देवा उद्या का जनी म्हणे देवा झाले मी बेसवा निघाले केशवा तुझ्या घरी असे मला फक्त तुझ्याच घरी यायचंय का वाटते ते करायला मी तयार आहे. असा निसर्गपणा किंवा हा तिचा मनस्वीपणा या सगळ्या भक्तीने आलेला आहे. हे तर आता आपल्याला कळलं की पद्धतपणे बोलणारी आपल्या स्त्रियांना उद्देश करताना सांगते स्त्री म्हणून न भावे उदास. लक्षात घ्या आत्ताची परिस्थिती काय आहे. स्त्रीला कसं करायला पाहिजे स्वतंत्रपणे आपल्यात कसं बळ आणलं पाहिजे हे 800 वर्षापूर्वी मी सांगितले. म्हणजे स्त्री मुक्तीची खरी उद्धाता जनाबाई आहे आणि स्त्री मुक्तीचे खरे उद्धाते ज्ञानेश्वर आहे ज्यांनी पहिल्यांदा आपल्या सगळ्या स्त्रियांना वाचायची परवानगी दिली. कोणी नव्हती दिली. वाचणं कसं आले स्वयंपाकघराचा उंबरठाच ओलांडायचा नाही तर काय करणार. अशा 21व्या शतकात ही परवड जी स्त्रियांची आता चालली आहे की 800 वर्षापूर्वीच्या जनाबाईने विचार करून दूरदृष्टीने तेव्हा तुम्हाला खंबीरपणे जायचं आहे हे सांगितलेलं आहे. आता जनाबाईच्या शब्दात आलो. जनाबाईचं जीवन प्रसंग तिचे संतत्व तिचं सिद्ध झालं. ती दळत बसली होती रात्रीची. आता रात्री सांगितलं कामच इतकी होती की दिवस रात्र काही फरकच नाही. आणि तेवढ्यात भगवंत आले. भगवंत
शेला काढला आणि ते तिच्याबरोबर त्या गप्पा यायला लागला आणि पहा त्याचा कोंबडा आरवला आणि म्हणते आता ती सगळ्या कापड आरती घेतली आणि म्हणते देव कुठे त्याला दिसतं त्याने देवत्व आम्हाला तो एक पुतळा दिसतो त्याला खरं देवत्व दिसतं त्यांना कळतो देव गेले कुठे आरती सोडून म्हणून ते पटकन उठले आणि तिथली कोंबडी काढली थंडीचे दिवस आणि पटकन ती कोंबडी काढते ती आणि पळाली आणि तिथे तो हात 9 लाख दिव्यांचा तिथे राहिला देवळात गेले आरती सुरू झाली सगळ्यांच्या लक्षात आलं अरे बापरे आमच्या देवाच्या गळ्यातला हार कुठे आहे सगळ्यांना कळलंच होतं हे जातात तिकडे कामाला बदल करायचा आणि मग ते तिच्या घरी गेले सगळे हे कर्मठ लोक आपले आपण नाही ते कर्मठ लोक तिच्या घरी गेले आणि शोधतेच बसले तर याच्या जात्याजवळ पडलाच होता तो हात अरे बापरे हात झाल्यावर ही चोर आहे जनाबाई चोर तिला लगेच काढल्या म्हणजे बेड्या बांधल्या आणि घेऊन गेले राजाकडे राजा त्याला वाटच बघत होता जनाबाईचे खूप ऐकले होते सगळे हे भक्तीचे उदाहरण त्यामुळे हिला शिक्षा झालीच पाहिजे आणि तिला सुळावर देण्याची शिक्षा केली सुरुवात केली नाही सुळावर द्यायला सुळावर द्या ती बिचारी तिला काही कळेच ना भांबावून केली अरे हे काय प्रकरण आहे मला काय शिक्षा मी काय केलं अहो देव स्वतः विसरले तिथे मग कोण लक्षात ठेवणार गरीबाच्या घरचं तिच्या पहिलीच केलं म्हणून ठेवला असेल तो देव आपल्या गरीब असते भक्ताच्या हाताला धावताय मग तिला नेलं आणि सुळा तिने वावरतात सूर गेलेले होते तिथे नेऊन उभं केलं ती देवाचा धावा करते देवा बाबा माझे काय विठ्ठला हात मारत होती तेवढ्यात तिला आलं अहो काही बघा अहो ते सुळाचं पाणी होतंय सुळाचं पाणी व्हायला लागलंय हा सगळ्यांनी बघितलं आश्चर्यचकित अहो सुळाचं पाणी झालं पूर्ण ते राजाकडे पळाले राजाकडे धावत जाऊन सांगितलं त्यांनी अहो ते जनावेला देत होतं आम्ही फाशी सुळाचं पाणी झालंय राजाला सुधरच नाही पायात पण घातलं नाही धावत आला अरे काय चमत्कार आहे आणि मग सगळ्यांना तिच्या नावाचा जयजयकार सुरू झाला त्याचं तिचं दैवत्व तेव्हा संतत्व तेव्हा कळलं आणि असं होऊ शकतं 14व्या का 15व्या शतकात पण काश्मीरची एक संत आहे लल्लेश्वरीच्या बाबतीत असं झालेलं आहे लल्लेश्वरी हिंदू आणि मुसलमानांनी एक व्हावं म्हणून हे ते दोन्हीही अभंग करायचे हिंदी आणि मराठी आणि सगळ्यांना म्हणजे नेहमी प्रवचन कीर्तन हे असा ती प्रचार करायचा की सगळ्यांनी एक व्हा भेद करू नका आणि ती गेली एक दिवशी ती गेली तर आता तिला ते हिंदू संस्कार करायचे का मुसलमान संस्कार करायचे पण तिला मध्ये तिचं असं प्रेम ठेवलं होतं झाकून आणि दोन्हीकडचे लोक आपापले हे सांगत होते आणि भांडत होते आमच्यासाठी तिने हे केले म्हणजे आमच्यासाठी हे केले आमच्यासाठी ते केले असं त्यांची भांडणं चालली होती एवढा मोठा पाऊस एवढा मोठा वादळ आलं आणि मग सगळे काय कसं काय तर हे तिथे ठेवलं धावले सगळे आपल्याला शेतात हे शोधायला आणि ते प्रेम तसं जेव्हा पाऊस थांबला तेव्हा सगळ्यांना आठवण आली बापरे 15 मिनिटातच होतं तेवढ्यात आले ते आणि बघतात तर काय ते कपडा कसा आज लल्लेश्वरी नाही नेहमी ते भारी उचलून तुम्ही भांडताय ना तुमच्यासाठी तुम्ही जन्म घालवला तुम्ही एक व्हा एका ह्याने राहा असे हे संत आपल्यासाठी सतत करत असतात आणि लोक विचारतात का हो तुम्हाला अध्यात्माचे तुमच्या भाषणाने येतात का लोक ऐकतात का अहो तुम्ही पण सगळ्यांनी ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे नाही का तेवढं तरी निदान दिवसातला अर्धा पाऊण तास तरी आपण आपलं म्हणजे अगदी काय हे करायचं नाही तेही सांगितलं आधी प्रपंच करावा मिळतं का पण हे केलं पाहिजे ना तरच आपल्याला एकीनं राहता येईल समानतेने राहता येईल नाही का
नाही तर काय कसं आपण जगतोय आणि कसं हे चालू आहे हे अशा तऱ्हेने 6:45 झालेले आहे. आणि मी माझं कंटाळवाणं झालं नाही ना कोणाला. माझं वेळ काय आहे जनाबाईचं ते जनाबाईंनी सांगितलं. माझं त्याच्यात काही नाही. चुका असत्या तर त्या मात्र मी कबूल करते आणि सगळ्यांनी क्षमा करावी. एवढं शांतपणे ऐकून घेतलं. खूप खूप मला जनाबाईचं कुठलंही काही असतं मला खूप म्हणजे आनंद होतो सांगायला पण. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी परवानगी दिली. त्याच्या सगळ्या आमच्या जिगेबाईंनी याच्यासाठी तुमच्या सगळ्या कमिटीचे तुमचे आभार. 15 दिवस तर आम्हाला खूप चांगले जातात. ही तिकडे विचार झालं का हो तुमचं वाचून, झालं का हो तुमचं वाचून काढल्या. आणि मी ते विचारते बघा आमच्या आबाकडलं वगैरे तुझं दुखवत आणि करून घे. तर मी ते करत असते. आम्ही दोघी सुद्धा सारख्या भेटत नाही. कधीतरी एकदा मी आम्हाला ऐकायला गेली तिचं तिने केलं सगळं माझं मी करते. तर जसं झालं तसं मांडलं आमच्या समोर. आणि जनाबाईला आमच्या अक्षरशः सगळ्यांना धन्यवाद. संत जनाबाईचं आता शेवटचं म्हणजे काय म्हणायला पाहिजे सांगा पाहिजे. जनी नाम्या रंगनी